नमस्कार मित्रांनो, भाषिक कौशल्य विकासातून भाषा समृद्ध होते हे आपण जाणतो। अर्थातच मुलांची भाषा समृद्ध करायची असेल तर आपल्याला मुलांचा भाषिक विकास करणं अतिशय आवश्यक आहे। त्या दृष्टीने निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत मुलांचा भाषिक विकास होण्यासाठी काही स्तर सांगितलेले आहेत। वाचन कौशल्य विकासासाठी एकूण 15 स्तर सांगितलेली आहेत आणि अपेक्षित पातळीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला या मुलांना कौशल्य विकास घडवून आणायचा आहे। वाचन कौशल्य विकासाची अपेक्षित पातळी कुठली आहे तर मुलांनी सोप्या शब्दांनी तयार झालेला 6 ते 8 वाक्यांचा परिच्छेद योग्य गतीने अचूक आणि आकलनपूर्ण वाचन करता येणे। आता ही अपेक्षित क्षमता गाठण्यासाठी स्तर 14 वर असणाऱ्या मुलांना आपल्याला कुठले सराव द्यावे लागतील तर आपल्याला परिणामकारक कृतींचा त्यांना सराव द्यावा लागेल। या कृतींमध्ये अनेक कृतींची मालिका आहे, जसं शब्द डोंगर, शब्द साखळी, शब्दांचा योग्य क्रम लावून वाक्य तयार करणे, चित्रवाक्य साचे इत्यादी। तर यातील चित्रवाक्य साचे ही कृती वर्गात प्रत्यक्षपणे आपण कशी घेणार आहोत ते आपण पाहणार आहोत। मित्रांनो, ही कृती अतिशय प्रभावी आणि मजेशीर आहे। ही कृती घेताना आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला विविध चित्र आणि काही तयार केलेली वाक्य साचे लागणार आहेत। मित्रांनो, चित्रांची निवड करत असताना मुलांच्या वयोगटाचा विचार आपल्याला करायचा आहे। मुलांच्या परिचयाची, त्यांना आवडणारी आणि स्पष्ट दिसणारी चित्र आपल्याला घ्यायची आहेत, जसं सण समारंभ, प्राणी, पक्षी, निसर्ग, त्यांच्या परिसरातील व्यवसाय जसं शेती, कुंभारकाम इत्यादी। आता वाक्यसाचे म्हणजे काय असेल बरं? तर वाक्यसाचे म्हणजे अपूर्ण वाक्य की ज्या वाक्यातील रिकाम्या जागेमध्ये मुलं चित्रातील शब्द भरणार आहेत। मित्रांनो, जसं हे आहे, हे झाड आहे, ती वाहते, ती नदी वाहते, या सणात लावतात, दिवाळी या सणात दिवे लावतात। अशा प्रकारे आपल्याला वाक्यसाचे तयार करायचे आहेत। प्रत्यक्ष कृती करत असताना आपल्याला मुलांना सुरुवातीला काय द्यायचं आहे तर प्रत्यक्ष कृती करत असताना मुलांना आपल्याला चित्र द्यायचं आहे आणि त्या चित्राचं निरीक्षण करण्यासाठी सूचना देखील द्यायच्या आहेत। मुलांचं निरीक्षण अतिशय सूक्ष्म होण्यासाठी आपल्याला काही प्रश्न देखील विचारता येतील। उदाहरणार्थ, आपण मुलांना कुंभाराचं चित्र दिलेलं असेल तर या चित्रात कोण कोण दिसत आहेत, या चित्रातील व्यक्ती काय करत आहे, या चित्रात तुम्हाला आणखी काय दिसत आहेत, अशा प्रश्न विचारल्यामुळे काय होईल तर मुलांना निरीक्षण करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल। यानंतर आपल्याला मुलांना वाक्यसाचे द्यायची आहेत। त्याचबरोबर दिलेल्या वाक्यसाच्यांचं वाचन देखील मुलांकडून करायचं आहे। वाक्यसाच्यांचं वाचन केल्यानंतर मुलं दिलेल्या वाक्यसाच्याचा आणि चित्रांचा सहसंबंध जोडतील आणि योग्य शब्द साच्यामध्ये मांडतील। मुलांनी साचे पूर्ण केल्यानंतर तयार केलेली वाक्यसाचे आपल्याला फलकावर लिहून घ्यायची आहेत। मुलांनी साच्यामधून जे वाक्य तयार केलं त्याचं मुलांकडून वाचन देखील करून घ्यायचं आहे। मित्रांनो, दृढीकरणासाठी ही कृती आपल्याला वर्गात वारंवार सराव करून घ्यायची आहे। सराव करत असताना ही कृती आपल्याला गटाने आणि व्यक्तिगत असे दोन्ही प्रकाराने घेता येईल। इतकंच आहे की गटाने करत असताना आपल्याला 3 ते 4 मुलांना हे कृतीचं साहित्य द्यावं लागेल, तर व्यक्तिगतपणे करत असताना प्रत्येक मुलाला कृतीचं साहित्य द्यावं लागेल। कृती पूर्ण करून घेत असताना वैयक्तिकपणे जर करत असतील तर मुलं आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून साचे भरतील, तर गटात काम करत असताना मुलं परस्पराच्या संगनमताने साचे पूर्ण करतील। यानंतर हळूहळू आपल्याला साच्यांचा वापर कमी करत आणायचा आहे। मुलांचा अधिक सराव झाल्यामुळे मुलं सहजपणे चित्रनिरीक्षणावरून 3 ते 4 सोपी वाक्य तयार करतील। इतकंच नाही तर 3 ते 4 वाक्यांचा छोटा मोठा परिच्छेद सुद्धा तयार करतील आणि त्यांनी तयार केलेली वाक्य त्यांची स्वतःची असणार आहेत आणि म्हणून त्या वाक्यांचं ते अगदी सहजपणे वाचन देखील करू शकतील। अशा प्रकारे चित्रवाक्यसाचे या कृतीच्या सरावाने मुलांचा शब्दसंग्रह वाढतो, वाक्यरचना सुधारते आणि वाचन कौशल्य विकासाला मदत होते। धन्यवाद।